म्हणजे GIS जी टेक्नॉलॉजी आहे, ड्रोनच्या माध्यमातून हे सगळं भूमापन झालं. आज सातारा जिल्ह्यातील साधारण 550 गावं आज पूर्ण झालेली आहेत. काही गावं आधी नगर यांच्या भूमापन यांच्याकडनं आधी झाली होती. अजून खरं म्हणजे 500 गावं अजून राहिली, ती पण मे पर्यंत या योजनेतली जी आहे ती पूर्ण होणार आहे. आणि याच्यानंतर पुढचा टप्पा शहरातलं जे काही असेल ते या प्रणालीद्वारे जे काही असेल ते प्रॉपर्टीचं रेकॉर्ड तयार करण्याचं, त्याचं जे काही ह्याचं काम आहे ते सुरू होणार आहे. अशा पद्धतीने योजना आज झाली. पूर्वी गावामध्ये वादविवाद व्हायचे, कोणाची जागा कुठं आहे, कोणाचं किती काय हद्द आहे, काय हे समजायचं नाही, तक्रारी व्हायच्या. ग्रामपंचायतींना पण कर आकारणीमध्ये अडचणी यायच्या. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या ह्याला या आज जे आपण सगळे जे काही उतारे म्हणा किंवा जे काही आपण थोडक्यात सर्टिफिकेटच आहेत ते जे वाटतोय, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला पूर्णविराम मिळणार आहे, हे महत्वाचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.